गुंडाविरोधी पथकाने उपनगर पोलीस ठाणे येथील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर व मोकामधील फरार आरोपी बारक्याला पुण्यातून बेड्या ठोकून केली दमदार कारवाई। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत बरखा उज्जैनवाल याच्यावर गोळीबार केल्याचा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यातील आरोपी शूटर बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। फरार असूनही तो फिर्यादी व परिसरातील लोकांना मारण्याची धमकी देत असे। गुंडाविरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय सूर्यवंशी व प्रदीप ठाकरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुंडाविरोधी पोलीस पथक यांनी हॉटेल परिसर कटकेवाडी व लोणीकंद येथे सिनेस्टाईल आरोपीचा पाठलाग करून बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे याच गुंडाविरोधी पथकाने आरोपीला पुण्यावरून नाशिक येथे आणून पुढील तपास कामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले। या कामगिरीमुळे गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस आयुक्त तसेच नाशिककरांसह नाशिकमधील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, डी.के. पवार, सुनील आडके, राजेश सावकार, निवृत्ती माळी व सुवर्ण गायकवाड यांनी केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।